दुधाचा हिशोब, किती दिवस दुधाच्या दूध मिळालं आणि दुधाचे खाडे किती हे कॅलेंडरवर लिहितो. अजून घरामध्ये जर आपल्याकडे काम करायला बाई येत असेल तर त्या बाईचे खाडे होतात ते पण आई कॅलेंडरवर लिहिते. आणि महत्त्वाच्या काही गणपतीची सुट्टी केव्हा आहे, उपवासाचे वार कोणते हे आपण कॅलेंडरवर पाहतो. कॅलेंडरवर सगळ्यात आपण आता जवळीक आपण सांगतो ती म्हणजे वाढदिवस कधी कोणाचा आहे ते पाहण्यासाठी करतो. अशा अनेक कामांसाठी आपल्याला दिनदर्शिकेचा उपयोग होतो. त्यानंतर या दिनदर्शिकेच्यामुळे आपल्याला आपली परीक्षा केव्हा आहे आणि मग आपल्याला अभ्यासाला किती वेळ भेटलाय ते सुद्धा आपल्याला या दिनदर्शिकेच्या साहाय्याने समजतं. म्हणून आज आपण हा दिनदर्शिकेचा पाठ पाहिलाय. उद्या तुम्ही येताना मी मार्च महिन्याची आणि जुलै महिन्याची दिनदर्शिका शिकवले. उद्या तुम्ही येताना सर्वांनी ऑगस्ट महिन्याची दिनदर्शिका वहीवरती तयार करून आणायची आणि त्या महिन्यामध्ये आलेले सुट्टीचे वार कोणते त्यांची